Our chapter is accounting of transaction of foreign currency. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर जर आपण काही आपले जे प्रोडक्ट्स आहेत तर ते एक्सपोर्ट केले असतील, तर एक्सपोर्ट बाहेरच्या कंट्रीमध्ये केल्यानंतर तिथे त्यांची करन्सी ही डिफरंट आहे, आपली करन्सी डिफरंट आहे. मग या ट्रान्झॅक्शन्समध्ये आपण जो रेट आहे तो रेट कशाप्रकारे तो ट्रान्सलेट करायचा, किंवा आपली करन्सी INR मीन इंडियन रुपीज आहे आणि जर US असेल तर USची करन्सी जी आहे ही डॉलर आहे. सो जे काही इम्पोर्ट एक्सपोर्ट होत आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला किती अमाऊंट मिळणार आहे किंवा आपल्याला किती अमाऊंट द्यावी लागणार आहे हे फाइंड आउट करण्यासाठी हा चॅप्टर आहे, अकाउंटिंग ऑफ ट्रान्झॅक्शन फॉर फॉरेन करन्सी. फॉरेन करन्सीशी रिलेटेड जे काही ट्रान्झॅक्शन आहेत हे याच्यामध्ये आपल्याला बघायचे आहेत. ओव्हरऑल या चॅप्टरमध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज पास करायचे आहेत, ॲज वेल ॲज जसे प्रॉब्लेम्स असतील तर प्रॉब्लेममध्ये जर लेजर अकाउंट्स प्रिपेअर करायला सांगितले तर आपल्याला लेजर अकाउंट सुद्धा प्रिपेअर करावे लागतात. लाईक फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएटिंग अकाउंट ते आपल्याला प्रिपेअर करावं लागतं. आपण त्यातल्या काही ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत ह्या आता बघूया. अकाउंटिंग स्टँडर्ड 11. अकाउंटिंग स्टँडर्ड 11 मध्ये फॉरेन एक्सचेंज ट्रान्झॅक्शनचे किंवा फॉरेन करन्सी ट्रान्झॅक्शन जे आहेत याच्याशी रिलेटेड रूल्स रेग्युलेशन जे आहेत हे सगळे अकाउंटिंग स्टँडर्ड 11 मध्ये आहेत. यातल्या काही डेफिनेशन्स आहेत त्या बघूया आपण. डेफिनेशन ऑफ टर्म्स, अकाउंटिंग स्टँडर्ड 11 रिवाइज. The following terms are used in standard with the meaning specified. First is average rate. Average rate means it is the mean of exchange rate in force during the period. ट्रान्झॅक्शन जे आहे त्याचा जो काही टाइम पिरियड आहे तर त्यामध्ये त्यांचा जो मीन आहे ॲव्हरेज रेट. ॲव्हरेज रेट म्हणजे काय, तर जे एक्सचेंज रेट्स आहेत तर त्या एक्सचेंज रेट्स मधला तिथे मीन फाइंड आउट केला जातो, दॅट इज अवर ॲव्हरेज रेट. क्लोजिंग रेट मीन्स इट इज द एक्सचेंज रेट ॲट द बॅलन्स शीट डेट. बॅलन्स शीटची जशी डेट असेल त्या अकॉर्डिंगली हा इथे एक्सचेंज रेट आहे, दॅट इज क्लोजिंग रेट. Next is exchange difference. Exchange difference is the difference resulting from reporting the same number of units of foreign currency in reporting currency at different exchange rate. एक्सचेंज डिफरन्स म्हणजे काय, तर रिपोर्टिंग करन्सी फॉरेन करन्सी यातला जो काही डिफरन्स येतोय एक्सचेंज डिफरन्स इथे फाइंड आउट केला जातो. एक्सचेंज रेट मीन्स इज द रेशो फॉर एक्सचेंज ऑफ टू करन्सीज. दोन वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ज्या करन्सीज आहेत तर त्यांचा जो काही रेशो आहे त्या रेशोला काय म्हटलं जातं, तर एक्सचेंज रेट. Then fair value. Fair value is the amount for which an asset could be exchanged or liability settled between the knowledgeable willing parties in the arm's length transaction. एखादी ॲसेट एक्सचेंज करायची असेल किंवा जर लायबिलिटी सेटल करायची असेल तर जी काही अमाऊंट तिथे फायनलाइज केली जाते किंवा जे अमाऊंट कन्सिडर केली जाते दॅट इज द फेअर व्हॅल्यू. The fair value is the amount for which an asset could be exchanged. एखादी ॲसेट एक्सचेंज करायची असेल तर त्याला जी काही अमाऊंट तिथे कन्सिडर केली जाते किंवा जी अमाऊंट तिथे डिसाईड केली जाते, और लायबिलिटी सेटल, एखादी लायबिलिटी सेटल करण्यासाठी जी अमाऊंट तिथे डिसाईड केली जाते, दॅट इज द फेअर व्हॅल्यू. नेक्स्ट इज फॉरेन करन्सी. फॉरेन करन्सी इज द करन्सी अदर दॅन रिपोर्टिंग करन्सी. सी, आपण आता इंडियामध्ये राहतोय, इंडियामधली करन्सी इंडियन रुपीज. आता इंडियासाठी US किंवा युनायटेड स्टेट्स जे आहेत हे फॉरेन करन्सी झाले. आपली जी करन्सी आहे दॅट इज रिपोर्टिंग करन्सी. जर दुसऱ्या कंट्रीमधली दुसऱ्या देशातली जी करन्सी आहे ती आपल्यासाठी फॉरेन करन्सी होणार आहे. सो फॉरेन करन्सी इज द करन्सी अदर दॅन रिपोर्टिंग करन्सी ऑफ अन एंटरप्राइज. जर एखादी एंटरप्राइज एखादी कंपनी ही जर इंडियात असेल तर त्याची रिपोर्टिंग करन्सी इंडियन रुपीज असणार आहे. मग त्याच्यासाठी US किंवा युनायटेड स्टेट्स जे आहेत तर त्यांची करन्सी ही त्याला फॉरेन करन्सी होणार आहे. नेक्स्ट टर्म इज monetary items. Monetary items are
money held and asset liabilities to be received or paid in fixed or determinable amounts of money. आता मॉनिटरी आयटम्स मध्ये कोणते कोणते आयटम्स येतील तर कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, डेटर्स, क्रेडिटर्स, bills receivable, bills payable, means in short all the current assets except stock. स्टॉक किंवा इन्व्हेंटरी सोडून बाकीचे जे करंट असेट्स आहेत मग त्यामध्ये कॅश इन हँड, कॅश ॲट बँक किंवा डेटर्स, क्रेडिटर्स, बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल हे सगळे मॉनिटरी आयटम्स आहेत की ज्यातून इझिली आपण कॅश जे आहे ही कॅश मिळवू शकतो. म्हणजेच काय तर मॉनिटरी आयटम्स आर मनी हेल्ड ॲट ॲसेट अँड लायबिलिटीज टू बी रिसिव्ड. आपण इझिली त्या लिक्विडेट करून कॅश जे आहे ही तर इथे आपण ॲव्हरेज रेट, क्लोजिंग रेट, एक्सचेंज डिफरन्स, एक्सचेंज रेट, फेअर व्हॅल्यू, फॉरेन करन्सी अँड मॉनिटरी आयटम्स या टर्म्स बघितल्या. ॲव्हरेज रेट मीन्स इट इज द मीन ऑफ एक्सचेंज रेट. जे एक्सचेंज रेट्स आहेत त्यातला मीन मीन्स ॲव्हरेज रेट. क्लोजिंग रेट मीन्स इट इज द रेट ॲट बॅलन्स शीट डेट. बॅलन्स शीटची जशी जी डेट असेल त्या डेटनुसार इथे जो रेट डिसाईड केला जातो दॅट इज क्लोजिंग रेट. Exchange difference. Difference means it is a difference resulting from reporting currency, the same number of units of foreign currency. या दोघांमधला जो काही डिफरन्स आहे दॅट इज एक्सचेंज डिफरन्स. एक्सचेंज रेट means it is the ratio for exchange of two currencies. ज्या दोन करन्सीज आहेत तर त्या एक्सचेंज करण्यासाठी जो काही रेट तिथे डिसाईड केला जातो दॅट इज द एक्सचेंज रेट. जो रेशो तिथे फाइंड आउट केला जातो तो. फेअर व्हॅल्यू, एखादी ॲसेट जी आहे हे एक्सचेंज करायची असेल किंवा एखादी लायबिलिटी सेटल करायची असेल तर जी एक सर्टन अमाऊंट तिथे डिसाईड केली जाते किंवा जी एक अमाऊंट तिथे कन्सिडर केली जाते दॅट इज द फेअर व्हॅल्यू. नेक्स्ट फॉरेन करन्सी. फॉरेन करन्सी मीन्स इट इज अदर दॅन रिपोर्टिंग करन्सी फॉर दॅट एंटरप्राइज. त्या एंटरप्राइजसाठी त्याची जी रिपोर्टिंग करन्सी असेल ती रिपोर्टिंग करन्सी सोडून अदर दॅन रिपोर्टिंग करन्सी ज्या काही आहेत दॅट इज फॉरेन करन्सी. मग त्या कंपनीसाठी बाकीच्या ज्या करन्सीज आहेत ह्या फॉरेन करन्सी होणार आहेत. मॉनिटरी आयटम्स. मग मॉनिटरी आयटम्समध्ये काय तर ज्या ॲसेट किंवा लायबिलिटीज इझिली लिक्विडेट होत आहेत किंवा त्याच्यापासून आपण मनी अराईज करू शकतो, आपण कॅश रेज करू शकतो. या कोणत्या येतील तर कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, डेटर्स, क्रेडिटर्स, बिल्स रिसिवेबल अँड बिल्स पेएबल. तर या टर्म्स ज्या आहेत त्या लक्षात आल्यात का? नेक्स्ट non-monetary items. Non-monetary items are assets and liabilities other than monetary items. मग आपण जे मॉनिटरी आयटम्स बघितले तर अदर दॅन मॉनिटरी आयटम्स ते मॉनिटरी आयटम्स सोडून ज्या काही ॲसेट लायबिलिटीज आहेत त्या नॉन मॉनिटरी आयटम्स आहेत. मीन्स नॉन मॉनिटरी आयटम्स आर द ॲसेट अँड लायबिलिटीज अदर दॅन मॉनिटरी आयटम्स. फॉर एक्झाम्पल फिक्स ॲसेट्स, इन्व्हेस्टमेंट अँड इन्व्हेंटरीज. मग नॉन मॉनिटरी आयटम्समध्ये कोण येतील तर फिक्स ॲसेट जे आहेत ह्या नॉन मॉनिटरी आहेत. इन्व्हेस्टमेंट अँड इन्व्हेंटरीज हे नॉन मॉनिटरी आयटम्स आहेत. नेक्स्ट इज रिपोर्टिंग currency. Reporting currency is the currency used in presenting the financial statement. मग ज्या करन्सीमध्ये आपण आपले फायनान्शियल स्टेटमेंट जे आहेत हे प्रेझेंट करतो दॅट इज अवर रिपोर्टिंग करन्सी. जर कंपनी इंडियामध्ये असेल तर इंडियामध्ये ज्या करन्सीमध्ये ते त्यांच्या फायनान्शियल स्टेटमेंट्स प्रेझेंट करतात, त्यांचे ॲन्युअल रिपोर्ट जे आहेत हे प्रेझेंट करतात तर ती त्यांच्यासाठी त्यांची रिपोर्टिंग करन्सी असणार आहे. The definition in old accounting standard 11 are in effect the same, hence they are not listed herein separately except the following two which are not there in revised accounting standard 11. Settlement date. Settlement date means it is the date at which receivable is due to be collected or payable is due to be paid. जर रिसिवेबल एखादी अमाऊंट असेल तर ती कलेक्ट केली जाते, रिसिवेबल इज ड्यू टू बी कलेक्टेड. आणि जर पेएबल अमाऊंट असेल देन
पेएबल इज ड्यू टू बी पेड. जर ती पेएबल असेल तर ती सेटलमेंट डेटला, त्या डेटला जे पेएबल आहे ते पे केलं जातं आणि जे रिसिवेबल आहे हे रिसीव्ह केलं जातं, मीन्स कलेक्ट केलं जातं. Recoverable amount means it is the amount which is enterprise expects to recover the future use from the future use of an asset, including its residual value on disposable. Recoverable amount means त्या एंटरप्राइजचे जे काही एक्सपेक्ट केलंय की फ्युचरमध्ये ॲसेट मधून एखादी अमाऊंट जी आहे ही रिकवर करता येऊ शकेल. सो रिकवरेबल अमाऊंट मीन्स इट इज द अमाऊंट विच एंटरप्राइज एक्सपेक्ट्स टू रिकवर फ्रॉम द फ्युचर यूज ऑफ अन ॲसेट. मग एखादी ॲसेट फ्युचरमध्ये मी यूज करून त्याच्यामधून एवढी अमाऊंट जी आहे किंवा एवढ्या अमाऊंट ऑफ मनी मी रिकवर करणार आहे. इट इज द रिकवरेबल अमाऊंट. Next, we will see the spot rate. What is spot rate? It is the price quoted for immediate settlement of currency. Spot rate म्हणजे असा रेट किंवा अशी प्राइस की ज्यामध्ये इमिडिएटली ती करन्सी जी आहे ही सेटल केली जाते. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ स्पॉट प्राइस. इट इज बेस्ड ऑन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट ॲट मोमेंट ऑफ कोट. स्पॉट रेट मीन्स ज्या वेळेचं ट्रान्झॅक्शन आहे त्या वेळेला जो रेट तिथे आहे दॅट इज द स्पॉट रेट. इमिडिएट सेटलमेंट ऑफ करन्सी. मग इमिडिएटली ती करन्सी जी आहे ही कशी सेटल करण्यात येते किंवा त्या करन्सीला रेट कोणता आहे दॅट इज द स्पॉट रेट. ॲज अ रिझल्ट स्पॉट रेट एक्सचेंज फ्रिक्वेंटली अँड समटाईम ड्रामॅटिकली. स्पॉट रेट म्हणजे त्या वेळेला त्या ट्रान्झॅक्शनला कोणता रेट तिथे दिसतोय आणि हा जो स्पॉट रेट आहे हा चेंज होत राहतोय. यामध्ये काही असं कॉन्स्टंट नाही आहे की हाच रेट राहिलेला आहे. स्पॉट रेट हा फ्लक्च्युएटिंग आहे. स्पॉट रेट चेंजेस फ्रिक्वेंटली अँड समटाईम्स ड्रामॅटिकली. बरेचदा हा स्पॉट रेट जो आहे हा कमी जास्त होत असतो, त्यामध्ये चेंजेस हे होत असतात. In currency transactions, the spot rate is influenced by the demand of individual and business wishing to transact in foreign currency. आता हे बिझनेसवरती डिपेंड आहे बिकॉज बिझनेस किंवा इंडिव्हिज्युअल ते त्यांची जर जास्त डिमांड असेल तर स्पॉट रेट असे चेंज होत राहतात आणि त्यानुसार स्पॉट रेट हे चेंज होतील. जर डिमांड जास्त असेल डेफिनेटली स्पॉट रेटमध्ये चेंजेस होत राहणार आहेत. In foreign exchange, the spot rate is also called as a benchmark rate or straightforward rate or outright rate. आता फॉरेन एक्सचेंज पर्स्पेक्टिव्हने आपण जर बघितलं तर स्पॉट रेटला काय म्हटलं जातं तर बेंचमार्क रेट, स्ट्रेट फॉरवर्ड रेट और outright rate. A transaction in foreign currency is recorded in rupees by applying foreign currency amount, the exchange rate between rupees and foreign currency at the date of transaction. आता स्पॉट रेटचा जर आपण सिम्पल वेने मिनिंग बघायला गेलो तर आता मी इंडियामध्ये आहे तर माझे जे ट्रान्झॅक्शन आहेत हे सगळे रुपीजमध्ये आहेत. मला जर काही गुड्स इम्पोर्ट करायचे असतील किंवा एक्सपोर्ट करायचे असेल माझ्या बिझनेसमधून तर ज्या वेळेला मला ते इम्पोर्ट करायचे आहेत किंवा एक्सपोर्ट करायचे त्या वेळेचा जो रेट आहे ती करन्सी एक्सचेंज करण्याचा दॅट इज द स्पॉट रेट. आणि हा स्पॉट रेट आत्ता मी ट्रान्झॅक्शन करते हा वेगळा आहे, हा एखादा काही वेगळा असेल आणि संध्याकाळी मी ट्रान्झॅक्शन करते त्यासाठी वेगळा आहे. मग हा रेट जो आहे हा चेंजेस त्याच्यामध्ये होत राहतात, कधी कमी असेल कधी जास्त असेल. त्या वेळेचा जो रेट आहे दॅट इज द स्पॉट रेट. स्पॉट रेट लक्षात येतोय? येस. थोडक्यात ज्या वेळेला तुम्ही ट्रान्झॅक्शन करता त्या वेळेचा जो रेट आहे एक्सचेंज रेट दॅट इज द स्पॉट रेट. Next is average rate. The average rate of exchange may be monthly, quarterly, half yearly or yearly. आता हा ॲव्हरेज रेट जो आहे हा ॲव्हरेज रेट ऑफ एक्सचेंज हा मंथली असेल, क्वार्टरली असेल, हाफ इयरली असेल किंवा इयरली असेल. ॲव्हरेज रेट ऑफ एक्सचेंज इज यूज फॉर ट्रान्झॅक्शन ड्युरिंग अ सर्टन पिरियड. मग एका सर्टन पिरियडसाठी जे काही ट्रान्झॅक्शन्स केले जातात जो एक्सचेंज आहे त्यासाठी हा रेट हा यूज केला जातो. इट इज नॉट used when the exchange rate
फ्लक्च्युएट्स कन्सिडरेबली. जेव्हा एक्सचेंज रेट हे फ्लक्च्युएट होत असतात तेव्हा हा ॲव्हरेज रेट जो आहे हा यूज केला जात नाही. Foreign operations, operational activities conducted in country other than country of reporting enterprise by the reporting enterprise. See, operational activities conducted in the country other than the country of reporting enterprise. म्हणजेच काय तर एखाद्या जर काही ऍक्टिव्हिटीज आहेत आणि त्या कंडक्ट केल्या गेल्या आणि त्या कोणत्या कंट्रीमध्ये आहेत तर अदर दॅन कंट्री ऑफ रिपोर्टिंग एंटरप्राइज. It may be in the form of subsidiary, associate, joint venture or the branch of reporting enterprise. Reporting जी एंटरप्राइज आहे तर ती ती तिच्या कंट्रीमध्ये आहे तर ती कंट्री सोडून अदर दॅन द रिपोर्टिंग एंटरप्राइजेस कंट्री. जर एखादी कंपनी इंडियामध्ये आहे तर तिची रिपोर्टिंग जी करन्सी आहे ती इंडियन रुपीज असणार आहे. मग ती इंडियाच्या बाहेरच्या ज्या कंपनीज आहेत त्या तिला फॉरेन कंट्रीज आहेत. So other than the country of reporting enterprise by reporting enterprises. मग ज्या फॉरेन ऑपरेशन्स आहेत किंवा फॉरेन ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत मग ह्या कशा होतील तर त्या ज्या रिपोर्टिंग एंटरप्राइज आहे म्हणजेच की त्या ज्या कंट्रीमधली जी एंटरप्राइज आहे आता जर ती इंडियामध्ये असेल तर अदर दॅन इंडिया बाकीच्या ज्या कंट्रीज आहेत त्यांचे जे ऑपरेशन्स असतील हे फॉरेन ऑपरेशन्स आहेत त्यांच्यासाठी रिपोर्टिंग एंटरप्राइजसाठी. मग त्या सबसिडरी कंपनी असतील किंवा त्या असोसिएट ब्रँच असेल किंवा ती जॉईंट व्हेंचर असेल Next is accounting problems. As the exchange rate may be different at stage, it may give rise to two accounting problems. आता याच्यामुळे दोन प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत हे अराईज होऊ शकतात. लाईक at what rate transaction should be done on each date, on the date of purchase, on the date of balance sheet, on the date of payment. आता ट्रान्झॅक्शनची जी डेट आहे ही कोणती तिथे कन्सिडर केली जाईल. मग ऑन द डेट ऑफ परचेस जो रेट आहे मग परचेसच्या वेळेला जो कोणता रेट होता तो किंवा ऑन द डेट ऑफ बॅलन्स शीट ज्या वेळेची बॅलन्स शीट आहे ती किंवा ऑन द डेट ऑफ पेमेंट ज्या वेळेला पेमेंट केलं गेलेलं आहे तर ती डेट. नेक्स्ट प्रॉब्लेम इन केस एक्सचेंज रेट्स आर डिफरंट हाऊ प्रॉफिट ऑर लॉस अराइज ड्यू टू सच डिफरन्स शुड बी रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. जर एक्सचेंज रेट हे डिफरंट असतील मग प्रॉफिट होतोय किंवा लॉस होतोय यांच्यामधला जो काही डिफरन्स आहे हा आपल्याला रेकॉर्ड करावा लागणार आहे. देन द ट्रान्सलेशन ऑफ बॅलन्स ॲट इयर एंड. Balance to be translated. The following balances dominated in foreign currency we need to translate in rupees. First is monetary items. The monetary items these are the items held and assets and liabilities to be settled a fixed amount of money. त्यामध्ये डॉमिनेटेड इन फॉरेन करन्सी त्यात मॉनिटरी आयटम्स कोणते आहेत तर कॅश इन हँड, बँक बॅलन्स, डेटर्स, क्रेडिटर्स अँड लोन्स. नॉन मॉनिटरी आयटम्स मध्ये येतील नॉन मॉनिटरी आयटम्स. दीज आर द ॲसेट्स अँड लायबिलिटीज अदर दॅन मॉनिटरी आयटम्स. नॉन मॉनिटरी आयटम्स मध्ये जे आपण मॉनिटरी आयटम्स बघितले ते सोडून बाकीचे जे आहेत हे सगळे नॉन मॉनिटरी आयटम्स आहेत. फर्स्ट इज कॅरीड ॲट हिस्टॉरिकल कॉस्ट. हिस्टॉरिकल कॉस्ट मीन्स पास्ट कॉस्ट. Fixed assets and long-term investment, then carried at fair value. फेअर व्हॅल्यू मीन्स ज्या अमाऊंटला ॲसेट किंवा लायबिलिटी सेटल करायचे किंवा जे ॲसेट एक्सचेंज करायचे इट इज द फेअर व्हॅल्यू. त्या फेअर व्हॅल्यूमध्ये इन्व्हेंटरी किंवा करंट इन्व्हेस्टमेंट जे आहेत ह्या
नॉन मॉनिटरी आयटम्स आहेत. Next point is rate of translation. First is monetary items, closing rate and at realizable value. आता जे मॉनिटरी आयटम्स आहेत हे क्लोजिंग रेटने ट्रान्सलेट केले जातील किंवा इथे ॲट रिअलायझेबल व्हॅल्यू. देन नेक्स्ट इज नॉन मॉनिटरी आयटम्स. नॉन मॉनिटरी आयटममध्ये आपण दोन प्रकार बघितले, कॅरीड ॲट हिस्टॉरिकल कॉस्ट अँड कॅरीड ॲट फेअर व्हॅल्यू. फर्स्ट हिस्टॉरिकल कॉस्ट, एक्सचेंज रेट ऑन द डेट ऑफ ओरिजिनल ट्रान्झॅक्शन. ज्या डेटचं ट्रान्झॅक्शन असेल त्या डेटचा जो काही एक्सचेंज रेट आहे हा यूज करायचा आहे. देन व्हॉट अबाउट फेअर व्हॅल्यू, द एक्सचेंज रेट ॲट एक्झिस्ट वेन सच व्हॅल्यू वॉज डिटरमाइन. मग जेव्हा व्हॅल्यू त्याची डिटरमाइन केली जाईल तेव्हाचा जो एक्सचेंज रेट आहे तो फेअर व्हॅल्यूसाठी यूज करायचा आहे. नेक्स्ट इज ट्रीटमेंट ऑफ एक्सचेंज डिफरन्स. Exchange difference arises due to following: a transaction being reported at the rate different from the rate at which it was initially recorded. आता एक्सचेंज डिफरन्स जो आहे मुळात एक्सचेंज डिफरन्स का राईज होईल तर ट्रान्झॅक्शन बिन रिपोर्टेड ॲट रेट डिफरन्स फ्रॉम द रेट विच इज इनिशियली रेकॉर्डेड. मग ज्या डेटला ॲक्च्युअल ट्रान्झॅक्शन होतं ते आणि त्यातला जो काही एक्सचेंज डिफरन्स आहे आणि जो एक्सचेंज रेट आहे त्याच्यामध्ये जो काही डिफरन्स येईल दॅट इज एक्सचेंज डिफरन्स. बिकॉज ज्या वेळेला ते रिपोर्ट केलेलं आहे त्यात आणि ॲक्च्युली ते रेकॉर्ड करायला हवं होतं त्यातला डिफरन्स जो आहे दॅट इज द एक्सचेंज डिफरन्स. देन द transaction monetary or non-monetary item being settled at a rate different from the rate at which initially recorded. आता जे मॉनिटरी किंवा नॉन मॉनिटरी जे आयटम आहेत तर ते जेव्हा सेटल होत आहेत ते त्यावेळेची डेट आणि जो इनिशियल त्याचं जी डेट होती किंवा जो रेट होता की ज्या वेळेला ते रेकॉर्ड व्हायला हवं होतं मग ह्यातला जो डिफरन्स आहे मग अशा वेळेला एक्सचेंज डिफरन्स जो आहे इथे अराईज होतो. आता हे त्यातले काही बेसिक गोष्टी होत्या अकाउंटिंग फॉर फॉरेन करन्सी मधल्या. आपण नेक्स्ट लेक्चरला प्रॉब्लेम जे आहेत हे स्टार्ट करूया. प्रॉब्लेम इझी आहेत. जर इम्पोर्ट केलं असेल तर फर्स्ट एंट्री जी आहे ही परचेसची येणार आहे. ऑफकोर्स इम्पोर्ट करतो म्हणजे काय तर आपण फॉरेन कंट्रीमधून आपल्या कंट्रीमध्ये जे गुड्स आहेत हे परचेस करतो. एक्सपोर्ट मीन्स आपण आपल्या कंट्रीमधून फॉरेन कंट्रीमध्ये गुड्स जे आहेत हे सेल करतो. सो इम्पोर्टचा जेव्हा प्रॉब्लेम असेल तेव्हा एंट्री फर्स्ट एंट्री परचेसची येणार आहे. जेव्हा एक्सपोर्ट केलं असेल तेव्हा एंट्री सेल्सची येणार आहे. सो असे इझी एंट्रीज आहेत. जर्नल एंट्रीज आपल्याला फर्स्ट पास करायचे आहेत. सो आपण नेक्स्ट लेक्चरपासून प्रॉब्लेम जे आहे ते स्टार्ट करूया. चॅटबॉक्समध्ये मी अटेंडन्सची लिंक शेअर केली आहे बघा. रिसीव्ह झाली आहे ना सगळ्यांना? येस. ओके. सो नेक्स्ट लेक्चरला आपण एक्झाम्पल्स जे आहे ते स्टार्ट करूया.